चंद्रपुरातील वडेट्टीवार गटाचे नगरसेवक कोर्टामध्ये जाणार आहेत। विभागीय आयुक्तांविरोधात नागपूर खंडपीठामध्ये धाव घेण्यात आली आहे। वडेट्टीवार गटाचे नगरसेवक वडेट्टीवारांच्या घरी पोहोचलेले आहेत। आज चंद्रपूरमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे आणि त्याआधीच या अनेक घडामोडी घडताना दिसतात। चंद्रपुरातील वडेट्टीवार गटाचे नगरसेवक कोर्टामध्ये गेलेले आहेत। विभागीय आयुक्तांविरोधात नागपूर खंडपीठात धाव घेण्यात आली आहे। वडेट्टीवार गटाचे नगरसेवक वडेट्टीवारांच्या घरी पोहोचलेले आहेत। तर चंद्रपूरमध्ये महापौर पदावरून काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद सुरू झालेला होता। धानोरकर गट आणि वडेट्टीवार गटांवरून हा वाद सुरू झालेला होता। या दोन्ही गटांमधील वादावर तोडगा निघाला। मात्र आता अनेक घडामोडी सुरू झालेल्या आहेत। विभागीय आयुक्तांविरोधात वडेट्टीवारांचे नगरसेवक कोर्टामध्ये गेलेले आहेत। याचिका दाखल करण्यात आलेली आहे नागपूर खंडपीठामध्ये। आता हे सगळे नगरसेवक वडेट्टीवारांच्या घरी पोहोचलेले आहेत। आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत आहेत। अमर, चंद्रपूरमधील महापौर आणि उपमहापौर पदावर तोडगा निघाला असं बोललं जात असताना आता आणखीन एक मोठी घडामोड, वडेट्टीवारांसोबत जे नगरसेवक आहेत ते कोर्टामध्ये गेलेले आहेत विभागीय आयुक्तांविरोधात। काय घडामोडी घडतायत? खरं तर गटप्रमुख कोण या विषयावरून विभागीय आयुक्तांविरुद्ध हे सगळेजण वडेट्टीवार गटाचे लोक न्यायालयात गेले। तर दुसरीकडे आज अंतिम मुदत आहे अर्ज दाखल करण्याकरता महापौर पदासाठी। त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्या दृष्टीने आज महत्वाची एक बैठक चंद्रपूरला जरी ही संपूर्ण प्रक्रिया होत असली तरी नागपूरला वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी वडेट्टीवार गटाचे सगळे नगरसेवक पोहोचलेले आहेत। त्यांच्यात चर्चा सुरू आहे आणि थोड्याच वेळात इथून हे सगळेजण चंद्रपूरला सुद्धा रवाना होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच आज चंद्रपूर महापालिकेच्या दृष्टीने सर्व घडामोडींकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। नक्कीच अमर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।